ವರ್ತೂರಲ್ಲಿ ರವಿ ಮತ್ತು ಸ್ನೇಹಿತರು ಸೇರಿ ಪಾರಿವಾಳ ಆರವ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಆಯೋಜಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ ಒಂದು ವಿಜೇತ ತಂಡಗಳಿಗೆ ಇವತ್ತು ಬಹುಮಾನ ವಿತರಣೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇತ್ತು. ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಾಯಿತು, ತುಂಬ ಖುಷಿಯಾಯಿತು. ನನಗೂ ಕೂಡ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಆಹ್ವಾನ ನೀಡಿದ್ದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ವಂದನೆಗಳು. ಮತ್ತು ಈ ರೀತಿ ಪಾರಿವಾಳ ಸ್ಪರ್ಧೆ ನಡೆಯುತ್ತೆ ಅಂತ ಇದೇ ನನಗೆ ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದು. ಮತ್ತು ಇವತ್ತು ನೋಡೋಕ್ಕೆ ಬಂದೆ, ಮತ್ತು ಪ್ರೈಸ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ಮಾಡಿದೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮು ಈ ಥರ ಪ್ರೋಗ್ರಾಮು ಯಾವಾಗ ಆಯೋಜಿಸಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಗಮನಕ್ಕೂ ತಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಆಗ ನಿಮ್ಮ ಸಪೋರ್ಟಿಂಗ್ ಏನಿರುತ್ತೆ ಸರ್? ಸಪೋರ್ಟೇ ಇರುತ್ತೆ, ಪ್ಲಸ್ ಅವ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದು ಆ ಸ್ಪರ್ಧೆನೂ ನಾನು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತೇಳಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ. ಪ್ರೈಸ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಒಳ್ಳೆ ಕ್ಯಾಶ್ ಮನಿ ಕೊಡ್ತಾರೆ, ಚೆನ್ನಾಗಿ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಒಂದು ಗಿರಾಕಿ ಇದಿಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ, ಚೆನ್ನಾಗಿ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು. आज यहाँ पे वर्तूर में पहली बार काफ़ी अच्छा रिकॉर्ड एक फंक्शन किया गया, जिसमें काफ़ी लोगों को प्राइजेस दिए गए हैं, जैसे कि फर्स्ट, सेकंड, थर्ड, और कलर पे भी बताया जा रहा है कि जितना अच्छा कलर होगा उसको भी प्राइज़ दिया गया है। ये कितने साल से और यहाँ पर चल रहा है? वर्तूर में आके बहुत सारे लोग पहले से भी कबूतर रख रहे हैं। मेरे पास भी, मुझे भी बचपन से शौक़ है कबूतर पालने का। सभी कबूतर ऐसा है कि जो शौक़ रहता है वो शौक़ बचपन से आता है, नहीं तो इनको किसका नजर भी देख के शौक़ सीखते हैं। वो एक बार शौक़ आने के बाद उनको एक चांस मिलना रहता है कि उनको पता टूर्नामेंट जम के, वो भी टूर्नामेंट में पार्टिसिपेट करके और फर्स्ट प्राइज़, सेकंड प्राइज़, थर्ड प्राइज़ जीत सकते हैं करके। उस हिसाब से वर्तूर में आए 2018 से रवि, वर्तूर रवि वो स्टैंड लेके मैं टूर्नामेंट चला सकता हूँ करके बोल के वो स्टैंड लेके टूर्नामेंट ऑर्गेनाइजेशन 2018 से चला रहा है। वो टूर्नामेंट आज भी अच्छा चल रहा है, अच्छा चल रहा है। तो इसमें आज यानी कि 2023 में आज काफ़ी शानदार एक प्रोग्राम किया गया, जिसमें कई यानी कि कितने लोग यहाँ पर मौजूद थे? 200 आदमी से 150 आदमी से 200 आदमी थे। अच्छा, प्राइजेस कितने आदमी को दिया गया? प्राइजेस 4 प्लेसमेंट कलर में हुआ था। अच्छा। और सिंगल में 10 प्लेसमेंट था और साचा में 5 प्लेसमेंट था। ये टोटल वर्तूर का ही प्रोग्राम था? टोटल पूरा वर्तूर का ही टूर्नामेंट था। अच्छा। उसमें 3 टूर्नामेंट था, एक आके वर्तूर साचा टूर्नामेंट, एक आके वर्तूर सिंगल और एक आके वर्तूर कलर। एक कलर में क्या होता है मालूम है, 2 कबूतर सेपरेट दिन छोड़ना पड़ता है। टाइम 2 भी मिला के जो टाइम बनाता है ना, उसके हिसाब से प्राइज देते हैं। अच्छा। और ये सिंगल में है ना, सिंगल में जो आदमी जिस दिन कितना ओवर उड़ा सकता है, लास्ट में बैठेगा उसको प्राइज देता है। और ये साचा में आके लॉकडाउन टूर्नामेंट बोलते हैं इसको। ये रात में आके आदमी लॉक करके अपना घर रूम जो कबूतर का खाना रहता है वो लॉक करके जाके, और मॉर्निंग सेपरेट रेफरी भेजते हैं हम लोग, और रेफरी जाके सील सभी तोड़ के आराम से सील सभी तोड़ के कबूतर छोड़ता है। मतलब कबूतर नेचुरली उड़ रहा है बोल के ये साचा टूर्नामेंट चलाता है। इसमें फर्स्ट प्लेस 1 प्लेस होता था, और सिंगल में 10 प्लेस हुआ है, और कलर में 2 कबूतर मिला के 4 प्लेस मिला है आदमी लोगों को। तो आपका कौन सा प्लेस आया है? मेरा कलर में फर्स्ट आया है। 2 कबूतर छोड़ के 9 ओवर चिल्लर टाइम कुछ आया है। तो ये आप कितने साल से खेल रहे हैं कलर? सर मैं अभी बचपन से ही था, मतलब थोड़ा फैमिली का प्रॉब्लम रहने से कुछ नहीं किया। अभी घर बन के लाइफ में सेटल होने के बाद शौक कर रहा है, 2 साल से कर रहा है बस। अच्छा, 2 साल से। क्या नाम है आपका? मैं हबीबुल्लाह बोल के नाम है। सब लोग मुझे हबीब बोल के बुलाते हैं। वर्तूर वाला है मैं। ಈ ಪಾರಿವಾಳ ಸಾಕೋದು ನಾನು ಚಿಕ್ಕ ಹುಡುಗನಿನ ಅವಾಗ ಸಾಕ್ತಾ ಇದ್ದೆ ಪಾರಿವಾಳ ಮಲ, ಆಮೇಲೆ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟೆ. ಆದ್ರೆ ಪಾರಿವಾಳ ಸಾಕೋದ್ರಲ್ಲಿ ಇಷ್ಟೊಂದು ಇದಿದೆ ವೆರೈಟಿ, ಅದರಲ್ಲಿ 3 ತರ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಆರ್ಗನೈಸ್ ಮಾಡಿದ್ವಿ ಅಂತಂದ್ರು. ಈಗಲೇ ನನಗೆ ಈ ತರ ಎಲ್ಲ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಆರ್ಗನೈಸ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಗಿದ್ದು. ನಾನು ಕೂಡ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಈ ತರ ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಇಂದ ಕರೆದ್ರೆ ನೋಡೋದಕ್ಕೆ ನಾನು ಬರ್ತೀನಿ. ನನಗೂ ಖುಷಿ ಅನಿಸ್ತದೆ ಇದು. ಆದ್ರೆ ಈ ತರ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗಿರ್ಲಿಲ್ಲ, ಇವಾಗಲೇ ಗೊತ್ತಾಗಿತ್ತು. ಎಲ್ಲ ಯಾರಿದ್ರಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಧೆ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೀರಾ ಮತ್ತೆ ಯಾರು ಬಹುಮಾನ ಗೆದ್ದಿದ್ದೀರಾ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ವಂದನೆಗಳು. ಎಲ್ಲರೂ ಸ್ಪರ್ಧಾ ಇದರಿಂದ ಆಟ ಆಡಬೇಕು. ಯಾರೇ ಗೆಲ್ಲಿ ಸ್ವಾಮಿ ಎಲ್ಲ ಅನ್ಯೋನ್ಯ ಹೋಗ್ಬೇಕು. ಗೆದ್ದಿರುವಂತವ್ರಿಗೆ ಮತ್ತೆ ಈ ಸ್ಪರ್ಧೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ವಂದನೆಗಳು. ಇವಾಗ ಮಾತಾಡೋಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟ ಎಲ್ಲರಿಗೂ ತಮ್ಗೆಲ್ಲ ಒಲಿಸಿ ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ. ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಜನಪದ ಆಗಿದೆ, ದಯವಿಟ್ಟು ಎಲ್ಲರೂ ಊಟ ಮಾಡಬೇಕು.
ಧನ್ಯವಾದಗಳು ಸ್ನೇಹಿತರೆ. ನಮ್ಮ ಸುನೀಲ್ ಕುಮಾರ್ ಅವರು ದಯವಿಟ್ಟು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊತೀವಿ ಸರ್. ನಮ್ಮ ಸುನೀಲ್ ಕುಮಾರ್ ಅವರು ದಯವಿಟ್ಟು ಸನ್ಮಾನ ಮಾಡಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊತೀವಿ. ನಮ್ಮ ಸುನೀಲ್ ಕುಮಾರ್ ಅವರಿಂದ ಸನ್ಮಾನ, ದಯವಿಟ್ಟು ಚಪ್ಪಾಳೆಗಳ ಮೂಲಕ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊತೀವಿ. ಕಾಲದಲ್ಲಿ ಪಾರಿವಾಳದಾಗ್ತಾ ಇದ್ದೆ. ಅವಾಗ ಏನಂತಂದರೆ ಕಾಲ್ದಾರ ಮಾಡೋದು ಈ ಥರ ಮೂರಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದ್ದಿದ್ದು. ಬಟ್ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಹೊರ್ತೂರು ಒಂದು ಟೂರ್ನಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಬೆಂಗಳೂರು ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಗುರ್ಸ್ಕೊಂಡೈತೆ. ಇವತ್ತು ನಾನು ಬೆಂಗಳೂರು ಟೂರ್ನಮೆಂಟ್ಗೆ ಹೋಗಬೇಕು. ಎಲ್ಲಿ ಅಂತಂದರೆ ನಾನಿವಾಗ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು, ಚೀಫ್ ಗೆಸ್ಟಾಗಿ ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಇದೊಂದು ಪುಣ್ಯ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊತೀನಿ. ನೀವು ಹಿಂಗೆ ನಮ್ಮನ್ನು ಕರೆಸಿ ಒಂದು ಗೌರವ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನಾನು ನಿಮ್ಮಲ್ಲೊಬ್ಬ. ನಾವು ಯಾವತ್ತೂ ಒಗ್ಗಟ್ಟಲ್ಲಿರೋಣ. ಜೈ ಹಳ್ಳಿಕಾರ್.
ಸ್ನೇಹಿತರೆ ಮೊದಲನೇ ಬಹುಮಾನ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ದಯವಿಟ್ಟು ಚಪ್ಪಾಳೆಗಳನ್ನು